कोकणात मुख्य पीक म्हणजे भात। मात्र गेल्या काही दिवसांपासून कोसळलेल्या पावसामुळे भाताची हळवी पिकं जमीनदोस्त झालीत। अनेक ठिकाणी अतिपावसानं कापणीसाठी आलेल्या लोंब्या कुजल्या, त्यातून पुन्हा दाणे रुजून आलेत। संपूर्ण जिल्ह्यातील हळव्या भात पिकाची हीच परिस्थिती आहे। मुसळधार पाऊस पडला त्यामुळे हळवी भात जी आता कापायला झालेली आहेत ती पूर्णपणे रुजून आलेली आहेत आता। त्याच्यामुळे फार मोठं आमचं शेतकऱ्यांचं सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे। हातातोंडाशी आलेलं पीक आडवं झाल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवं आहेत। कृषी विभागानं आमच्या वेदना समजून घ्याव्यात अशी मागणी शेतकरी करतायत। फार नुकसान झालेलं आहे हळव्या बियाण्यांचं आणि कृषी खात्याने याच्याकडे लक्ष देऊन काय शेतकऱ्यांची काही ना काहीतरी नुकसानी भरपाई करून द्यावी अशी आमची इच्छा आहे। कोकणातील भात शेती पावसावरच अवलंबून असते। मात्र याच पावसानं आता बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणलंय। आता प्रशासनाला बळीराजाच्या या वेदनेची जाणीव होईल का, हाच खरा प्रश्न आहे। प्रणव पुळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।